शिवपुराणानुसार महादेवाला प्रसन्न करण्याचे उपाय या प्रकारे आहेत. महादेवाला तांदूळ अर्पण केल्याने धनप्राप्ती होते. तीळ अर्पण केल्याने पापांचा नाश होतो. जवस अर्पण केल्याने सुखामध्ये वृद्धी होते. गहू अर्पण केल्याने अपत्य वृद्धी होते. शिवपुराणानुसार महादेवाला कोणत्या रसाने अभिषेक केल्याने कोणते फळ मिळते ते आपण पाहूया. ताप आला असेल तर महादेवाला जल अर्पण केल्याने लवकर फरक पडेल. सुख आणि अपत्य वृद्धीसाठी सुद्धा महादेवाला जलाभिषेक करणे उत्तम मानण्यात आले आहे. तल्लख बुद्धीसाठी साखर मिश्रित दूध महादेवाला अर्पण करावे. शिवलिंगावर उसाचा रस अर्पण केल्याने सर्व आनंदाची प्राप्ती होते. महादेवाला गंगेचे पाणी अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो. मधाने महादेवाचा अभिषेक केल्यास टीबी रोगापासून आराम मिळतो. जर शारीरिक रूपात एखादा मनुष्य कमजोर असेल तर त्याने गाईच्या शुद्ध तुपाने महादेवाला अभिषेक करावा. या उपायाने शारीरिक कमजोरी दूर होऊ शकते. शिवपुराणानुसार महादेवाला कोणते फूल अर्पण केल्याने कोणते फळ प्राप्त होते ते पाहूया. लाल व पांढऱ्या रुईचे फूल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो. चमेलीचे फूल अर्पण केल्याने वाहन सुख प्राप्त होते. शमी वृक्षाचे पान अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो. बेलाचे फूल आणि पान अर्पण केल्याने सुंदर आणि सुशील पत्नी मिळू शकते. जाई जुईचे फूल अर्पण केल्याने घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाही. कण्हेरीचे फूल अर्पण केल्याने नवीन वस्त्र प्राप्त होतात. प्राजक्तांच्या फुलांनी महादेवाची पूजा केल्यास सुखसंपत्तीमध्ये वृद्धी होते. धोत्र्याचे फूल अर्पण केल्याने महादेव सुयोग्य पुत्र प्रदान करतात, जो कुळाचा उद्धार करतो. दुर्वा अर्पण करून महादेवाची पूजा केल्यास आयुष्य वाढते. श्रावण महिन्यात करावयाचे महादेवांचे उपाय. श्रावणात दररोज बेलाच्या 12 पानांवर ओम नमः शिवाय लिहून ही पाने शिवलिंगावर अर्पण करा. या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर श्रावणात दररोज सकाळी घरामध्ये गोमूत्र शिंपडावे. लग्न जमण्यात अडचणी येत असतील तर श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण करावे. या उपायाने लवकरच लग्नाचे योग जुळून येऊ शकतात. श्रावणात दररोज नंदीला हिरवा चारा टाकावा. श्रावणात गरिबांना अन्नदान करावे. या उपायाने तुमच्या घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता राहणार नाही. तसेच पितरांच्या आत्म्याला शांती मिळेल. श्रावण महिन्यात दररोज सकाळी लवकर उठून स्नान करून महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक करून काळे तीळ अर्पण करावेत. त्यानंतर मंदिरात बसूनच ओम नमः शिवाय मंत्राचा यथाशक्ती जप करावा. या उपायाने मानसिक शांती लाभेल. श्रावणात एखाद्या नदी किंवा तलावातील माशांना पिठाच्या गोळ्या तयार करून खाऊ घालाव्यात. हा धनप्राप्तीचा सोपा उपाय आहे. उत्पन्न वाढण्यासाठी श्रावण महिन्यात कोणत्याही दिवशी घरामध्ये पारद शिवलिंगाची स्थापना करून त्याची विधिवत पूजा करावी. त्यानंतर खालील मंत्राचा 108 वेळेस जप करावा. ऐं ह्रीं श्रीं ओम नमः शिवाय, श्रीं ह्रीं ऐं. प्रत्येक मंत्रोच्चारासोबत पारद शिवलिंगावर एक बेलाचे पान अर्पण करावे. बिल्वपत्राच्या 3 पानांवर क्रमशः ऐं ह्रीं श्रीं लिहावे. शेवटच्या 108व्या बेलाचे पान शिवलिंगावर अर्पण केल्यानंतर काढून घ्यावे आणि देवघरात ठेवावे. दररोज या पानाची पूजा करावी. हा उपाय केल्याने उत्पन्नात वाढ होऊ शकते असे मानले जाते. अपत्य प्राप्तीसाठी श्रावणात कोणत्याही दिवशी सकाळी लवकर उठून महादेवाची पूजा करावी. त्यानंतर गव्हाच्या पिठाचे 11 शिवलिंग तयार करावेत. त्यानंतर प्रत्येक शिवलिंगावर शिवमहिम्न स्तोत्राचा उच्चार करीत जलाभिषेक करावा. अशा प्रकारे 11 जलाभिषेक करावेत. अभिषेक केलेल्या पाण्याचा काही भाग प्रसाद रूपात ग्रहण करावा. हा उपाय नियमितपणे 21 दिवस करावा. या उपायाने अपत्य प्राप्तीमध्ये येणारे अडथळे दूर होऊ शकतात. रोगमुक्त होण्यासाठी खास उपाय. श्रावण महिन्यात सोमवारी पाण्यामध्ये दूध आणि काळे तीळ टाकून शिवलिंगावर अभिषेक करावा. अभिषेक करताना ओम जुम सह मंत्राचा जप करावा.
त्यानंतर महादेवाकडे रोग निवारणासाठी प्रार्थना करावी. या उपायाने आजार बरा होण्यास मदत होईल. ओम नमः शिवाय.